ओबीसींच्या आरक्षणासाठी आवश्यक असलेला एम्पिरिकल डेटा केंद्र सरकारनं दोनदा पत्र लिहूनही दिला नाही असा आरोप ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय। ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याची ही माहिती त्यांनी दिली आहे। पुण्यामध्ये ओबीसींचा मेळावा होणार आहे आणि त्यामध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांना सुद्धा बोलावलं जाईल असं वडेट्टीवार यांनी सांगितलंय। ओबीसींना न्याय द्यायचा असेल तर भाजप नेत्यांनी पक्षापलीकडे जाऊन विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिलाय। तर ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी अहमदनगरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। समता परिषद, नगर शहर आणि ओबीसी समाजाच्या वतीनं या आक्रोश आंदोलनाला सुरुवात झाली। ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं रद्द झालेलं आरक्षण पूर्ववत करा यासोबतच इतरही काही मागण्यांसाठी ओबीसी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी बीडमध्ये एका मराठा तरुणानं चांगलाच गोंधळ घातला। या तरुणानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरू असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र तत्पूर्वी पोलिसांनी त्याला रोखलं। हनुमान फफाळ असं या तरुणाचं नाव आहे। औरंगाबाद जिल्ह्यातल्या लाखगंगा गावामध्ये दूध दरवाढीसाठी विशेष ग्रामसभा झाली आहे आणि या ग्रामसभेत दुधाला 35 रुपयांचा खरेदी दर मिळावा हा ठराव एकमतानं मंजूर झालाय। दूध खरेदी आणि विक्री दरातली तफावत दूर व्हावी, दूध संघाची मनमानी थांबावी यासह इतरही काही मागण्यांवर आज या ग्रामसभेमध्ये चर्चा झाली आहे। मराठा आरक्षणावरची बैठक समाधानकारक झाली आहे आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा बैठक होणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह 10 महापालिकांची निवडणूक एक सदस्य प्रभाग पद्धतीनं घेण्याची तयारी सुरू असल्याचं कळतंय। ही निवडणूक फेब्रुवारीतच होण्याची शक्यता आहे। तर नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर आणि वसई विरार या आधीच मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणूक येत्या ऑक्टोबरमध्ये घेण्याची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू असल्याचं कळतंय। मनसुख हिरण हत्या प्रकरणात आणखी काही अधिकारी एनआयएच्या रडारवर असल्याची माहिती मिळतेय। मनसुख हिरण हत्या प्रकरणी काल प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर आता आणखी काही अधिकारी सुद्धा रडारवर आहेत अशी माहिती मिळते। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या अलमट्टी धरणातनं पाण्याच्या विसर्गाबाबत दोन्ही राज्यांमध्ये समन्वय आणि पूरनियंत्रण करण्याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे आणि यासाठी जयंत पाटील कर्नाटक दौऱ्यावर जात आहेत। जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना सोबत घेऊन ही चर्चा होणार आहे। तर तिकडे कर्नाटकातल्या हिप्परगी धरणातनं 72,000 क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येते आणि त्यामुळे कृष्णा, पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आता घट होणार आहे। सध्या पंचगंगा नदी ही 33 फुटांवरनं तर कृष्णा नदी 23 फुटांवरनं वाहते। कोल्हापूरमध्ये सतत बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 33 फुटांपर्यंत पोहोचली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातले 59 बंधारे हे सध्या पाण्याखाली गेलेत आणि सध्या राधानगरी धरणातनं 1,100 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। चंदगड गडहिंग्लज राज्य महामार्गाजवळ भडगावजवळ पाणी रस्त्यावर आलंय। मागच्या 12 तासामध्ये पंचगंगेची पाणी पातळी ही 3 फुटांनी वाढली आहे अशी माहिती मिळते। तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे। आता कृष्णेची पातळी ही 23 फुटांपर्यंत आली आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाल्यानं शिरोळ इथल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीमधला यावर्षीचा पहिला दक्षिणद्वार सोहळा पहाटे 2 वाजताच संपन्न झालाय। या ठिकाणी दत्तात्रयाच्या पादुका असलेल्या मुख्य मंदिरात पुराचं पाणी गेलं आणि त्यानंतर दक्षिणद्वार सोहळा होतो। तर कोयना धरण क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे। आता कोयनेच्या पायथा विद्युतगृहातनं सुद्धा पाणी सोडण्यात येणार आहे। सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव 2 दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसानं पूर्ण भरलाय।
तलावाच्या सांडव्यावरून गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून सातारकरांची पाण्याची चिंता ही वर्षभरासाठी मिटली आहे. नंदुरबारमधल्या तापी नदीची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकाशा आणि सारंगखेडा या ठिकाणी बॅरेजेसचे दोनही गेट प्रत्येकी अर्धा मीटरनं उघडण्यात आले. सारंगखेडा बॅरेजमधून 3197 आणि प्रकाशा बॅरेजमधून 3560 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रामध्ये सोडण्यात आलाय. गेल्या वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सवाला अनेक मुंबईकरांना कोकणात जाणं शक्य झालं नव्हतं आणि त्यामुळे गेल्या वेळी हिरेमोड झालेल्या कोकणवासियांनी यंदा 4 महिन्याआधीपासूनच ट्रेनचं आरक्षण करून ठेवलंय. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचं आरक्षण सध्या पूर्ण झालंय. बुलढाण्याच्या सिंदखेड-राजा तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्यातल्या कोराडी नदीला पूर आलाय तर गजरखेड रस्त्यावरचा पूल वाहून गेलाय आणि त्यामुळे 4 गावांचा संपर्क तुटलाय. लोणावळ्यात सुद्धा सध्या दमदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांमध्ये लोणावळ्यात 148 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर यंदाच्या मोसमात लोणावळ्यात आतापर्यंत 539 मिलीमीटर पाऊस झालाय. ठाण्यामध्ये काल एकाच दिवसात तब्बल 193 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक पाऊस दुपारी 1:30 ते रात्री 9:30 या वेळेमध्ये पडलाय आणि त्यामुळे सखल भागात पाणी साचलंय. रात्री आणि आज सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झालेला पाहायला मिळतोय. मराठवाड्यातलं पाणी टंचाईचं संकट दूर करण्यासाठी भाजपनं मराठवाडा जलसंजाल योजना आणली. मात्र या योजनेसमोरच मराठवाड्यासाठी आता पाणी उपलब्धतेचं आव्हान असल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्र्यांसमोरच्या सादरीकरणातनं ही माहिती समोर आली आहे. भाजप सरकारच्या काळात जलतज्ञांचे मूलभूत आक्षेप धुडकावून हजारो कोटींची मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आणण्यात आली. पण या योजनेवर आता काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. भाजप कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या राड्यानंतर शिवसैनिक हे गुंडच आहेत असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या वक्तव्यावर काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना काळात राज्यात असंख्य गोरगरीब आणि मजुरांना पोटभर मोफत जेवण देणाऱ्या शिवभोजन थाळी योजनेला आता 14 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सीबीएसईच्या 12वीच्या निकालाचं मूल्यांकन कसं केलं जाणार याचा फॉर्म्युला आता स्पष्ट झालाय आणि त्यानंतर आता राज्यामध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत नेमका काय निर्णय होणार आणि हा निर्णय कधी होणार असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय. कोविड फ्रंटलाईन वर्कर्ससाठी तयार करण्यात आलेल्या क्रॅश कोर्स प्रोग्रामचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालाय. यावेळी मोदींनी 21 जूनपासून मोफत लसीकरण मोहिमेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे आणि त्याचबरोबर कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना वाढवण्यावर भर देणार असल्याचं सुद्धा मोदींनी जाहीर केलंय. मुंबईसह राज्यभरात साप्ताहिक लसीकरण योजना राबवणं शक्य असल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केलंय. मात्र त्यासाठी केंद्र सरकारकडून मुबलक लसींचा साठा उपलब्ध व्हायला हवा असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 62,480 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले. तर देशात 1,587 नवे कोरोना रुग्ण आढळलेत आणि दिवसभरात 88,977 रुग्ण कोरोनावर मात करून आपल्या घरी परतले. उस्मानाबादच्या लोहारा तालुक्यातल्या धानुरीमध्ये 2च दिवसात 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनानं आता गावच्या सर्व सीमा बंद करून या गावामध्ये 5 दिवसांसाठीची संचारबंदी लागू केली आहे. अमरावतीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपचे माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख उद्या काँग्रेसमध्ये घर वापसी करणार आहेत. तर पुणे काँग्रेसकडून लावण्यात आलेल्या एका पोस्टरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पोस्टरवर मोफत छत्री दुरुस्त करून मिळेल असा मजकूर लिहिलेला पाहायला मिळतोय. अमरावतीमध्ये कामगार कल्याण मंडळ कार्यालयात नोंदणी करण्यासाठी लोकांनी भल्या पहाटे तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे नोंदणीसाठी लोक अगदी भल्या पहाटेपासून या ठिकाणी गर्दी करत होते. मात्र सोशल डिस्टन्सिंगचा या ठिकाणी पूर्णतः फज्जा उडालाय.
जळगावच्या वांबोरीमधल्या हिताची एस्टोनो कंपनीच्या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। धोकादायक ठिकाणी काम करून सुद्धा पुरेसं वेतन आणि सुविधा मिळत नाहीयेत, त्यामुळे हे आंदोलन सुरू केल्याची माहिती मिळते। पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळल्यानंतर बेपत्ता असलेल्या आबिद शेख यांचा सुद्धा मृतदेह सापडलाय। पुणे जिल्ह्यातल्या खानापूर गावाजवळ एका नदीच्या पात्रामध्ये आज सकाळी हा मृतदेह आढळला। लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच नाशिकमध्ये गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। हिरावाडी परिसरात राहणाऱ्या कांचन भंडारी या सकाळी भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडल्या, तेव्हा दुचाकीवर आलेल्या चोरानं त्यांच्या गळ्यातलं 1.5 लाख रुपये किमतीचं मंगळसूत्र खेचलं आणि हा चोर पसार झालाय। ठाण्यामधल्या शिवभवन या जुन्या इमारतीच्या आतला काही भाग आज पहाटे कोसळला। ही 4 मजली इमारत धोकादायक असल्यानं याआधीच खाली करण्यात आली होती। दैव बलवत्तर असेल तर मृत्यूच्या दाढेतून सुद्धा सुखरूप परतता येतं, या उक्तीचा प्रत्यय बदलापूरमध्ये आलाय। बदलापूर स्टेशनमध्ये वांगणीकडे जाणाऱ्या मार्गावर एक गतिमंद महिला चक्क रेल्वे रुळाच्या मध्यभागी झोपली होती, मात्र संपूर्ण ट्रेन जाऊन सुद्धा या महिलेला साधं खरचटलं सुद्धा नाहीये। भिवंडीमध्ये मुसळधार पावसात मॅनहोलमध्ये पडलेली महिला ही अगदी थोडक्यात बचावली आहे। स्थानिक नागरिक मदतीला धावल्यानं तिचा जीव वाचलाय। गोंदियातल्या डौकी इथून अन्नधान्याची ने-आण करणाऱ्या ट्रकला आग लागली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते। या ट्रकमध्ये 690 धान्याची पोती होती आणि यापैकी 200 ते 300 पोती ही पूर्णतः जळून खाक झाली आहे। उत्तराखंडच्या चामोलीमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। या पावसामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग हा पूर्ण बंद झालाय। भारतातील प्रमुख 5 आयटी कंपन्यांची यावर्षी 96,000 लोकांना नोकऱ्या देण्याची योजना असल्याची दिलासादायक बातमी आहे। आयटी क्षेत्रात 2021 मध्ये कुशल कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध झाल्यात आणि या क्षेत्रामध्ये 1,38,000 नोकऱ्या गतवर्षात उपलब्ध झाल्यात, अशी माहिती नॅस्कॉमनं दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कोरोना काळात सुद्धा कायम आहे। अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म मॉर्निंग कन्सल्टंटनं केलेल्या सर्वेक्षणानुसार ही माहिती पुढे आली आहे। नरेंद्र मोदी अजूनही मान्यतेच्या बाबतीत इतर जागतिक नेत्यांपेक्षा पुढे आहेत, असं या अहवालातनं कळतंय। मुंबईतल्या आरे पोलिसांनी 2 अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे। कोरोना काळात लॉकडाऊनमुळे हातातलं काम बंद होतं आणि त्यामुळे या 2ही अभिनेत्रींनी चोरी केल्याचं कळतंय। मोदी सरकारबरोबर सुरू असलेला संघर्ष ट्विटरला चांगलाच महागात पडतोय। एका रिपोर्टनुसार गेल्या 4 महिन्यात ट्विटरचे शेअर 25% घसरलेत। स्विस बँकांमधला भारतीयांचा गुंतवणूक निधी हा जवळपास तिपटीनं वाढलाय। 2020 मधल्या भारतीयांच्या स्विस बँकांमध्ये असलेल्या एकूण निधीनं मागच्या 13 वर्षातला सर्वोच्च स्तर गाठलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।